अंबाबाईचं वर्णन करत असताना पांडुरंगाचं देखील वर्णन केलं आणि वर्णन करत असताना एक अभंग अनेक अभंग लिहिलेत, अनेक आहेत. मी काही एक अभंग नाही, अनेक अभंग सांगणार आहे. मला जसं जसं आठवतील तसे तसे मी अभंग सांगणार आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अरे मोहमहिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तपाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे, मागे ना आईचा जोगवा मागे ना, आईचा जोगवा पांडुरंगाचं वर्णन. हे पांडुरंगन परमात्मा, पांडुरंग परमात्मा देवी काय वेगळे नाही महाराज, एकच आहेत. ऐका आता तुम्ही याला उदाहरण म्हणून सांगू का तुम्हाला? उदाहरण म्हणून सांगतो, ऐका. मला सांगा काळूबाई कोणत्या कलरची आहे बरं? झोपले काय तुम्ही? काळूबाई 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 माहित नाही का तुम्हाला? गार डोंगराची हवन बाईला सोसन गारवा, लिंबू नारळ घेऊन याती काळूबाईला विनवू किती, माहिती ना? कुंकू हळद घेऊन याती काळूबाईला विनवू किती, या आईचा काळूबाईचा मळवट भरण बाईला सोसन गारवा. तुम्ही म्हणा या बाबाला बरंच माहिती आहे. ऐका ना महाराज, बरोबर की नाही? ही आरती आहे. काळूबाईचं वर्णन आलं तसं आमच्या पांडुरंगाचं वर्णन आलं. पांडुरंग परमात्मा कसा आहे? ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा, ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा, म्हणून वेद चाळा, म्हणून वेद चाळा लागलेला, ठाईचा तो काळा बहु काळा, ठाईचा हा काळा अनादि बहु काळा, म्हणून वेद ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा. काळा आहे देव. देव कसा आहे आजी? देव कसा आहे? काळा आहे. देव काळा आहे आणि देव काळा आहे म्हणून काळूबाई आणि देव एकच आहेत. ऐका, इथून पुढे लक्षात ठेवा. बरं चला पुढे. आता मग एकच देव का करायला सांगितला? सोमवार आला की आपण महादेवाची भक्ती करतो, बरोबर की नाही? मंगळवार आला रे आला की आपला देव बदलतो. रोडगा वाहीन तुला भवानी आई, रोडगा वाहीन तुला, 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 रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला गाई, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला गाई, रोडगा वाहीन तुला, अंबाबाईचा असं मोठ्याने म्हणा. उदो बोला बरं का, उदो बोला फक्त. आज उदो बोलायचं. उदो न बोलल्यामुळे यंदा पाऊस कमी पडला बघा. मोठे मोठ्याने म्हणा, म्हणा उदो बोला. उद्या बोला नाही, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्ण माया माऊलीचा वो. हे मंगळवारी या दिवशी, बरोबर की नाही? बुधवारी आला की आईला राजीनामा. बुधवार कोणता देव? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे
येणे सोसे मन झाले हा बधुरी. हे बुधवारी आणि बुधवारी विठोबाराला विठोबारा झाला की गुरुवारी कोणता देव? दिगंबरा. दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्ताला लगेच शुक्रवारी राजीनामा. शुक्रवारी कोणता देव? शुक्रवारी आम्ही गोंधळी गोंधळी गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी गोंधळी. आम्ही विठूच्या विठूच्या गोंधळ. विठोदे गोंधळी. आम्ही विठूच्या विठूच्या गोंधळ. आम्ही विठोदे गोंधळी गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी. हा गोंधळी गोंधळी. गोंधळी गोंधळी. गोंधळी गोंधळी. गोंधळी गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी गोंधळी. भवानी आईचा उदो उदो बोला ना, मोठ्याने बोला. असं मग बसू नका, नुसतं बसायचं म्हणून बसायचं. मोठ्याने म्हणा. मी सगळ्यांचा तळतळात घेईन पण जेवणाऱ्याचा घेणार नाही. मला माहिती सगळ्यांचा घेईन पण तुमचा ना तळतळा घेईन. मोठ्याने म्हणा. हा उदो बोला उदो बोला भवानी आईचा. बस आपलं कीर्तन सफळ झालं. ऐका, शुक्रवारी या दिवशी आईचं आणि मग शनिवार आला की आईला राजीनामा. शनिवारी कोणता देव? हा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता. शनिवार एकदा गेला, रविवार आला, आपला देव बदलला. आपला देव हा वाघा सोमवागा प्रेम नगरा वारी. बरोबर की नाही? अरे वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारी वारी. वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. खंडराया तुझा करीते नवसू. अरे मरू दे रे सासू. खंडराया मरू दे रे सासू. तुमच्या मनाजोगं झालं आहे ना. जनाबाई माता गोंधळामध्ये सांगते बघा. गोंधळाच्या अभंगांमध्ये काय सांगते जनाबाई माता? अरे सासू मेल्यावर होय ना मोकळी. मरू दे सासरा खंडराया मरू दे सासरा. मरू दे सासरा. खंडराया मरू दे सासरा. सासरा मेल्यावर तुटेला सरा. तुझे आसरा. मरू दे नंद खंडराया मरू दे नंद. मरू दे नंद. खंडराया मरू दे नंद. खंडराया मरू दे नंद. मरू दे नंद. खंडराया मरू दे नंद. जनीचे मरू दे. अरे एकटीचा राहू दे. पायापाशी एकटीचा राहू दे. तुम्ही म्हणाला असा बुवा पाहिजे बुवा आपल्याला. सासरा मारणारा सासू मारणारा आहे की नाही? असं नाही बघा. खंडेरायाची भक्ती रविवार या दिवशी. आणि रविवार गेला रे गेला, सोमवार आला की आपला देव बदलतो. आपण वारा गणेश देवाला पाहतो. देवाची अशी वाटणी केली आपण. धर्माधर्माचा देव केला आपण. धर्माधर्माचा जाती जातीचे संत केले. जाती जातीचे देव तयार केले. अनेक देव केले. पण खरं सांगू का, देव अनेक आहेत पण एकच आहे. बरोबर नाही? जो या देवांचाही देव बळिया माझा पंढरी राव. बळिया माझा पंढरी राव. बळिया माझा पंढरी राव. या देवाचा देव बळिया माझा पंढरी राव. बळिया माझा पंढरी राव. बळिया माझा पंढरी राव. गोड प्रमाण दिलं बघा. टाळी वाजवा ना एकदा मोठं. याला समर्पक प्रमाण म्हणतात. समर्पक प्रमाण. असं जागच्या जागेवर बसलं पाहिजे. किती गोड प्रमाण दिलं. बळिया माझा पंढरीराव. किंवा आमचे संत देखील म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी आत्यासे. बापर कुमा देवीवर खुना बानली कैसी. आमचे ज्ञानोबराय म्हणतात अनंत रूपानं अनंत वेशानं मी देवाला पाहिलं पण देव मात्र एकच आहे. तो हा विठ्ठल बरवा.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोये तेने विना जीवा सुख नोये तेने विना जीवा सुख नोये देव अनेक असतील पण एकच देव आपल्यास करा आणि तो म्हणजे पंढरीनाथ परमात्मा. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही करू देवाला, अर्धा तास झाला 1 तास झालं तुम्ही देव आपलासा करा देव आपलासा करा देव आपलासा करा म्हणता, पण तो देव राहतो कुठे? विचारलं मी तुम्हाला देव कुठे हो? झोपले काय? हा, देव कुठे? देव आपल्या हृदयात आहे महाराज, देव आपल्या हृदयात आहे. बघा, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात सर्वांगटे राम देहादेका. ज्ञानेश्वरीमध्ये देखील माऊली सांगतात, माऊली म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू के भ्रांतासी कामू विषयावरी. जे जे तुम्हाला दिसतील त्यांना त्यांना देव माना, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत त्यांना त्यांना देव माना. याचा अर्थ विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल विठ्ठल मनता हरले पाप विठ्ठल मनता हरले पाप विठ्ठल मनता हरले पाप विठ्ठल मनता हरले पाप विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी व्यापक विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी व्यापक. किती गोड प्रमाण दिलं बघा. आता न सांगता टाळे वाजवले, हुशार आहेत माय, तुमची सगळ्यांची दृष्ट काढतो. वा किती हुशार आहेत. ऐका, विठ्ठल परमात्मा कुठे आहे? आता सिद्ध झालं, विठ्ठल परमात्मा कुठे आहे? हृदयात आहे. मग तुकोबर का म्हणतात आपला सकरा? आज का म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा? जो हृदयात आहे, जो आपल्या जवळ आहे, त्याला आपलं असं करायची गरज काय? मग त्याचं उत्तर ऐका. त्याचं उत्तर नाथबाबांच्या गाथ्यामध्ये भेटतं. नाथबाबा सुंदर दृष्टांत देतात, सुंदर दृष्टांत. आता ही नथनीवाली आजी ना, या आजीवा चष्मे फार सुंदर महाराज. अशा नथन्या एका माऊलीनं नथनी घातली आणि नथनी घातल्यानंतर 3.5 तोळ्याची नथनी केली. 3.5 तोळ्याची. ते म्हणा एवढी कुठे नथनी असते का महाराज? खरंच असते कीर्तनात. फक्त 3.5 तोळ्याची नथनी तिनं नाकामध्ये घातली आणि दररोज चहा प्यायची महाराज. चहा पिताना ती अशी नथनीवर करायची, चहा प्यायची, नथनीवर करायची, चहा प्यायची. तिला ती नथनी अशी तिच्या हातामध्ये बसली बघा, सवय झाली नथनीची. जेवायला लागल्यानंतर नथनी धरून जेवायची, चहा प्यायला लागल्यानंतर नथनी धरून चहा प्यायची. आणि एक दिवस काय झालं, कपडे धुवायला मुळा नदीवर गेली. मुळा नदीवर कपडे धुवायला गेल्यानंतर तिनं नाकातली नथनी काढली आणि गळ्यातल्या पोथीमध्ये अडकवली. आता गळ्यातल्या पोथीमध्ये अडकवल्यानंतर तिला नथनीचा विसर पडला. कशाचा विसर पडला? नथनीचा विसर पडला. सकाळी सकाळी आली, आता ती चहा प्यायची सवय तिला. सकाळी सकाळी ती नाकाला हात लावायला गेली, पण नाकाची नथनीच हाताला लागना. आणि मग तिला आठवण झाली, माझी नथनी हरवली. कुणाला? त्या ठकूबाईला नथनी हरवली. मग याला त्याला विचारायची, महाराज सांगा ना, अवरात्री मी कीर्तनाला आले होते, कीर्तनाला बसले होते, तेव्हा माझी नथनी होती. आता माझी नथनी हरवली. आता नथनी हरवली होती का तिच्या जवळ होती? हो, तिच्या जवळ होती. तिला हसू नका, तुमची आमची गत देखील भगवंताबद्दल अशीच झालेली आहे. नथनी म्हणजे दुसरं काही नाही महाराज. ती विचारायची, सांगा माझी नथनी कुठे आहे? आपणही विचारतो, सांगा माझा देव कुठे आहे? काही मी उद्धार पावेला,
काही कृपा करील नारायण आईस सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे करा माझे समाधान सांगा माझा देव कुठे सांगा माझा परमात्मा कुठे याला विचारतो त्याला विचारतो देव आपल्याला भेटत देव तर आपल्या जवळच आहे महाराज विचारतो मात्र सगळ्यांना तशी ती विचारू लागली सांगा माझी नथनी कुठे सांगा माझी नथनी कुठे एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये रुपया वाचून माझ्या नवऱ्यानं मला नथनी केली होती बया मी कधी कुणाचं ऐकलं नाही सगळे मला सांगायचे माय तुझी नथनी किती मोठी दिसते नथनी म्हणजे दुसरं काही नाही नथनी म्हणजे परमात्मा लक्षात ठेवा भगवान परमात्मा फक्त सोनं आणि देव सारखं धरा दृष्टांत समजला तर अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाता येईल नथनी हरवली होती का तिच्या जवळ होती तिच्या जवळ होती विचारायची सांगा ना महाराज माझी नथनी कुठे महाराजांनी सांगितलं बघ कुठंतरी असल एका बाईला विचारलं सांगा ना माऊली आत्या सांगा ना माझी नथनी कुठे आत्यानं सांगितलं जा घरामध्ये गोदरेच्या कपाटासमोर उभी राहा नकाशिकांत शरीर निहाळून पाय तुला तुझी नथनी मिळून जाईल कपाटासमोर उभी राहिली पडदा बाजूला केला नकाशिकांत शरीर निहाळून पाहता पाहता नाकाजवळ आली आपलं गळ्याजवळ आली गळ्यातल्या पोथीमध्ये तिची नथनी चमकली आता नथनी चमकल्याच्या नंतर तिनं कपाटावरती एवढी हळू नाही मारली अशी ज्वारामध्ये उडी मारली कपाटाकडे गेल्यानंतर तिला कपाटामध्ये नथनी नव्हती तिच्या जवळ होती शेजारचीनं सांगितलं ऐक नथनी कपाटामध्ये नाही मग कुठे आहे नथनी तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी तरी तू जागा चुकलाशी तरी तू जागा चुकलाशी तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी तरी तू जागा चुकलाशी तरी तू जागा चुकलाशी देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा देणे विना जीवा सुखनो देणे विना जीवा सुखनो देणे विना जीवा सुखनो देणे विना जीवा सुखनो म्हणा आता अंबाबाईचा असं हळू बोलू नका मोठ्याने बोला उदो बोला मोठ्याने बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णा माय माऊलीचा तो देव आपला सकरा कोणता आपुला तो एक चला महाराज आता समजला मला तो हृदयात आहे त्याला आपलंस नाही केलं तर डोकंच लावायचं नाही केलं तर दुःख मिळेल ते नेहमीनं जीवा सुख नव्हे त्याला जर आपलंस नाही केलं आणि संसारामध्ये रममान जर झालात ना दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही माझं प्रमाण नाही जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात तेरती माई के दुःखाची जनी तेरती माई के देवती माई ते दुःखाची जनते देवती माई ते दुःखाची जनते तेरती माई के दुःखाची जनती देवती माई ते दुःखाची जनते तेरती माई के दुःखाची जनिती देवती माई ते
माईके दुःखाचे जनते नाही आदि अंते अवसान. भगवान परमात्मा सोडून सगळं दुःख आहे मला. अनुभव घेऊन पाहतो. आतापर्यंत तुम्ही संसारामध्ये राहिलात, मोगरस मध्ये राहिलात. देव सोडून आतापर्यंत सुख कोणी दिलं का? झोपले का काय तुम्ही आता? मोठ्या मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. हा, आतापर्यंत सुख मिळालं का दुःख मिळालं? हा, संसारामध्ये काय मिळालं? दुःख मिळालं. बरोबर की नाही? मग आता झाल्यावर चला माया बरोबर सगळे आपण आळंदीला जाऊ. चला आळंदीला जाऊ. बरोबर की नाही? महाराज ऐका, दुःख संसारामध्ये आहेच, शंकाच नाही. पण संसारामध्ये राहून देखील सुख मिळवता येतं. संसारी असावे, असोनी नसावे. बघा, आणि जर तुम्ही संसारामध्ये राहून जर भजन चिंतन केलं तर तुम्हाला परमात्म्याला मिळवता येतं. आणि एकदा का त्याचं भजन चिंतन नाही केलं तर दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही. सगळं दुःखाचे या संसारामध्ये. कुठेही जावं, जिकडे जाईल तिकडे दुःखच आहे. सुखाची अपेक्षा करायची नाही. आपलं सगळ्यात जास्त सुख, आपल्याला सगळ्यात जास्त पैशामध्ये सुख वाटतं. बरोबर की नाही? पैसा सुख आहे का? पैशामध्ये सुख नाही. बघा, खुशाल नाही म्हणतात, खुशाल नाही म्हणतात. आता जर मी या ठिकाणी म्हटलं कीर्तन झालं आणि कीर्तनावरून तुम्ही घरी निघाले, घरी जाता जाता तुम्हाला जर दोन मूर्त्या सापडल्या, एक रामाची आणि एक रावणाची, तुम्ही कोणती मूर्ती उचलाल? भामट्यावाने बोलू नका, खरं बोला. रामाची. लबाड्यावाने करायचं नाही. नंतर ऐका, आता रामाची. आता रामाची मूर्ती पितळाची आहे रावणाची, आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आता कोणती उचलाल? रावणाची. तरी रामाची. बघा बरं, पलटी मार. देवी समोर खोटं बोलायचं ना, भामट्यावाने बोलायचं नाही. आता कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांनी, आमच्या अध्यक्षांनी, आमच्या कमिटीनं एक निर्णय घ्यायचा, म्हणजे जाऊ द्या, आपल्या गावातल्या बायांना सोनं आवडत नाही, देऊन टाका महाराजाला. द्याल? देणार नाही. एवढ्या भामट्या आहे तुम्ही. मग अशी कशी बोलले रामाची? अजिबात नाही. ऐका, आपलं सोन्यावरती प्रेम आहे. सोन्यामध्ये सुख नाही महाराज, धनामध्ये सुख नाही. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणारी घा देवास. बरोबर, इथे सुख नाहीये महाराज, धनामध्ये सुख नाही. मग सुख कुठे आहे? एरते माईके दुःखाचे जनते. भगवान परमात्मा सोडून कुठेही सुख नाही महाराज. आता हे आमचे माता माऊली अख्खा आयुष्य लेखा करता घालतात, अख्खा आयुष्य अर्पण करतात. त्यांना वाटतं आमचा मुलगा सुख देईल, आमचा मुलगा सुख देईल. मुलगा सुख देईल का हो तुम्हाला? सुख देणार नाही मुलगा, कधीच देणार नाही. म्हणून ऐका, आजपासून संसारा करता मरू नका. मरमर मरता संसारा करता. आणि मग त्या लेकरा बाळा करता आजी रूप रुपया कमवतो आपण, रोजानं कामाला जातो आणि मुला बाळा करता साठवून ठेवतो. पण तीच मुलं म्हातारपणामध्ये आपल्याला सांभाळत नाही. आमचे गुरुवर्य वैद्यबाबा दृष्टांत सांगायचे. वैद्यबाबांचा दृष्टांत आहे. बाबा म्हणायचे, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की आईचं मुलावरती किती प्रेम असतं, किती प्रेम. पहिले बाळ दसे आई 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 बाहेची पिसे. कुठपर्यंत प्रेम? जोपर्यंत स्त्री मग स्त्री मीमांसा बोलोनी ठाके. एकदा का स्त्री घरात आली रे आली का मग आई विसरला. मग म्हातारे ती कुठं गेली? ती कळतं ना तुम्हाला? ती कुठं गेली? तिच्याशिवाय जमत नाही, तिच्याशिवाय करमत नाही. प्रत्येक गोष्टीला ती लागते. ऐका, तिच्याशिवाय असंच नवीन लग्न झालं होतं. घरामध्ये नवीन बायको आली होती. नवीन सुनबाई घरात आली आणि सुनबाई घरात आली. बाहेरून हा राजा आला. राजा आल्या म्हटला, म्हातारे ती कुठं गेली? म्हातारी म्हटली, बाळा असं नको बोलू. अरे लहानचं मोठं केलं तुला, रक्ताचं दूध करून पाजलं तुला. काय उपकार केले माझ्यावर? रक्ताचं दूध करून पाजलं म्हणते. काय उपकार केले? आज आमच्या संगमनेर तालुक्याचं दूध 60 रुपये लिटरने चाललंय. काय उपकार केले माझ्यावर? काय दुधाचे भाडं सांगते मला? पैशासारखं, पैशात आईचं दुधाचं भाडं होईल महाराज? पैशामध्ये अजिबात होणार नाही. ऐका, तो म्हणतो काय उपकार केलास?
ती म्हणते काय उपकार केलंस, आणि मग तो म्हणत असतो म्हातारे, प्रत्येक वेळेला मी बोलताना तू दुधाचे उपकार काढतेस, प्रत्येक वेळेला काढत जाऊ नकोस, लोकांमध्ये माझी इज्जत जाते. ती म्हणते बाळा, अरे तुझी इज्जत जात असेल रे, पण राजा हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, तुझ्यासाठी काय नाही केलं. नवमासाचा गोळा तुग पोटी वागविला, हाताचा पाळणा तू नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा तू नेत्राचा दिवा केला. हे आईचे उपकार असतात महाराज. विसरून जातो मुलगा, विसरून जातो. कबीरदास महाराज सांगतात, आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे, 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 आई रे बैमान दुनिया रे. माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान. बायकोला बहुमान देतो, आई बापाला मानत नाही, घराच्या बाहेर काढतो. काय उपकार केले माझ्यावर. माझे 9 फ्लॅट आहेत, एका एका फ्लॅटला 4-4 हजार रुपये भाडं आहे. बोल तुझ्या 9 महिने 9 दिवसाचं किती भाडं झालं. अशा म्हणणाऱ्या देखील औलादी याच महाराष्ट्रात पाहायला मिळतात महाराज. ज्या आईनं रक्ताचं दूध करून पाजलं, त्या आईला घराच्या बाहेर काढणारी माणसं याच महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतात दादा, याच महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, ऐका, घराच्या बाहेर आई बापाला काढल्याच्या नंतर काय वाटत असेल त्या माता पित्यांना, काय वाटत असेल त्या. महाराज एक सांगू, आईनं काय केलं तुमच्यासाठी, काय केलं नाही ते विचारा. महाराज एखादं पाखरू जर तुम्ही पाहिलं असेल ना, पाखरू रानामधलं पाखरू तुम्ही नीट पहा, दिवसभर चरतं आणि संध्याकाळच्या 6 वाजता ते घराकडे निघतं. दूर उडाली पाखर पांग आईच फेडाया, आज घायाळ पक्षीने जाये पिलाना भेटाया. ते पाखरं अशी घरटं बांधतात, तुम्ही पहा नीट, विहिरीमध्ये घरटं बांधतात. असं ती जीव आपला टांगून घेते विहिरीमध्ये. खाली पाणी असतं, खाली पाणी असतं, 3-3 परस, 4-4, 5-5 परस पाणी असतं, आणि ती पक्षीन आपलं घरट टांगून घेते. तिने बांधल घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. दूर उडाली पाखर पांग आई बापाच फेडाया, आज घायाळ पक्षीने जाये पिलाना भेटाया. तुम्ही पाखराची घरटी पाहिजे. अरे ती पाखरं जर उडाली ना, ती पाखरं पुन्हा डोकावून सुद्धा पाहत नाही रे दादा, परत त्या घरट्याकडे डोकून सुद्धा पाहत नाही. ज्या आईबापानं लहानचं मोठं केलं, ज्या म्हाताऱ्या आईबापानं आपल्याला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, ती पाखरं परत घरट्याकडे डोकावून सुद्धा पाहत नाही. काय नाही केलं त्या आईने. तिने बांधल घरट दिला विसावा निवारा, काय केलं नाही त्या पाखरानं. आणि म्हणून त्या पाखरांक बघून शिकाऱ्या दादा, ती खोप्यामधली जी सुगरण आहे ना, सुगरण बहिणाबाई चौधरी फार गोड कविता लिहितात. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला.
काडी काडी जमून काडी काडी जमून हा संसार उभा करतात. हे काडी काडी जमून दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये डाळिंबाचा बाग वाचवण्यासाठी काय नाही केलं तुम्ही. कुणा करता? फक्त मुलाबाळां करता. आणि ती मुलं बाळ म्हातारपणाला तुम्हाला साथ देतात का? देणार नाही. का देत नाही? प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा हो, बाजार, प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार. नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. ए भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोण कुणाचे सखे सोय रे, कोण कुणाचे सखे सोय रे, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहील तुटतील धागे दोरे, हो तुटतील धागे दोरे. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. हो प्राण्या मायेचा बाजार, अरे प्राण्या मायेचा बाजार, 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 प्राण्या मायेचा बाजार. नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी. कोण कुणाचे दादा या जगामध्ये? कोणी कुणाला जीव लावत नाही. म्हातारे आई बापाला मुलं जीव लावित नाही. म्हणून ऐका, अभंगाचं दुसरं चरण जे आहे ना ते फार महत्वाचं आहे. ए रती माईके, माझा परमात्मा सोडून ए रती माईके, दुःखाची जनती नाही आधी अंते अवसान. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. आणि आम्ही जर त्या परमात्म्याला आपलंसं नाही केलं तर दुःख भोगावं लागेल. आणि जर आपलंसं केलं तर महाराज फायदा. आशा करी आपुले आईचे, अविनाश करे 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 आपुले आईचे. लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. रती माई के दुःखाची जननी, हे रती माई के दुःखाची जननी. आदावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. हे रती माई के दुःखाची जननी, हे रती माई के दुःखाची जननी. गोपार कुमार, जय जय गोपाल गोपार कुमार, जय जय गोपाल हरि विठोपार कुमार, जय जय गोपाल कुमार, गोपार कुमार, गोपाल कुमार, कुमार, जय जय गोपाल कुमार, गोपार कुमार, जय जय गोपाल कुमार, गोपार कुमार, गोपाल कुमार, गोपार कुमार, गोपाल कुमार, गोपार कुमार, गोपाल कुमार, गोपार कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार. जय जय गोपाल कुमार. किती सुंदर भजन केलं. लावी मना पिसे गोविंदाचे, असं पिसा आपल्या मनाला याच नामाचं लावायचं. विठ्ठल नामाचं लावा,
गोविंद नामाचं लावा, भगवंताच्या कुठल्याही नामाचं लावा, पण भगवंताच्या नामाचं पिसं आपल्या मनाला लावायचं. लावी मना पिसे गोविंदाचे, अविनाशी करी आपोलिया आईसे. एकदा का त्याच्या नामाचा छंद आपल्या मनाला लागला रे लागला, ऐका मग काय होईल. अविनाशी करी आपोलिया आईसे. भगवान परमात्मा अविनाशी असल्यामुळे तो अविनाशी स्थितीला तुम्हा आम्हाला प्राप्त करून घेईल. म्हणजे परमात्मा त्याच्यावानी आपल्याला देखील अविनाशी करून ठेवील. अविनाशी स्थितीला एकदा माणूस प्राप्त झाला का त्याला परत विनाश नाही, लक्षात घ्या. विनाश म्हणजे मृत्यू नाही, आणि मृत्यू स्थिती प्रत्येकाला येणार आहे. प्रत्येकाला, इथे बसलेल्या आपल्याला सगळ्यांना, जड जीवांना प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. आहे म्हणजे आहे, हे आपलं ठरलेलं आहे. आया सो जाएगा राया रंग फकीर, एक दिन तो जाना पड़ेगा, काया कुटिया खाली करना पड़ेगा. सदा न रहेगा जमाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. प्रभु ने बुलाया तो जाना पड़ेगा, वहाँ न चलेगा बहाना किसी का. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. आपल्याला सगळ्यांना जावं लागणार आहे. आपण इथले नाही, आपण कुठले आहोत? कायानगर. आपण इथले सौदागर आहोत, कायानगर. आपण कुठले आहोत? आलासी कोठोनिया जासी कवन्या रे ठाया, आलासी कोठोनिया जासी कवन्या रे ठाया. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागल बापा, प्रपंच गुंतू नको तसे बापा. सावध होई बापा, काळ लागल बापा, प्रपंच गुंतू नको बाई वरतसे बापा. किती गोड प्रमाणे महाराज काकडा ऐकावं महाराज. आता आपल्या इकडे काकडा असा झालाय महाराज. काकडा फार सुंदर आहे. काकडा म्हणजे जीवनाचं सार आहे. काकडा म्हणजे वारकऱ्याचा प्राण आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. काकडा आपण नीट गात नाही महाराज, गायला पाहिजे नीट. किती गोड काकडा आहे महाराज. आपले सकाळी सकाळी आपले आरडत्यात आलासी कोठनिया जासी कावन्या रे टाया. काय असं गावं महाराज. गाताना सुद्धा भगवंत असा हल्ला पाहिजे. हाल का रे कृष्णा डोल का रे, असा असं असा काकडा असा महाराज. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या पुत्र जन. आयुष्यदाता ये पहा, काळाच पात सेवा स्वहिताचा घोर व्हावा. ज्ञानी रहा रे हरीचा, धनदार पुत्र असा काकडा म्हणावा महाराज. मी रात्री विठोबा रुक्माई भजन म्हटलं आणि एका आजीला म्हटलं, म्हणा ना आजी माया पाठीमागे. ती मोठे मोठे रडायला लागली. म्हटलं आजी म्हणा ना, विठोबा रुक्माई म्हणा ना. मोठ्या मोठ्याने रडायला लागली. मी तिला विचारलं काय झालं आजी रडायला, का रडता राव? किती सुंदर भजन चाललंय, सुंदर भजनामध्ये हसायचं. काय सांगू भाऊ तुला? म्हटलं सांग काहीतरी एक सांग. काय झालं, तुम्हाला मुलगा जीव लावित नाही का? तसं नाही रे भाऊ. मग सुनबाई, सुन तर माझी लई चांगली आहे. तुम्ही महाराज लोक सांगता कीर्तनातून काहीतरी घेऊन जा. माझी सुनलो रोज 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 नव्या नव्या चपला हाणते. काहीतरी घेऊन जा म्हणून नव्या नव्या चपला हाणते. एवढी भारी माई सुन. मग झालं काय रडायला? अरे भाऊ तुझ्यासारखीच माझी शिळी आरडून आरडून मिली. म्हटलं तुझी शिळी तिकडे चुलीत नेऊन घाल. माझ्या कीर्तनात कुठं तुझी शिळी? लय अवघडे महाराज. काय काय जाता काय सांगा महाराज. इथे रडू नाही महाराज, इथं हसावं माणसाने. हसावं. ह्या आनंदाची भूमी महाराज.
आनंदो रे आजी आनंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे सभाया बेंदरी आनंदो रे सभाया बेंदरी आनंदो रे आजी आनंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे आनंदो रे आनंदो रे. आपल्याला कधी ना कधी मरायचं एवढं लक्षात ठेवा. आपण जगण्याकरता आलेलो नाही. म्हणून संतांनी जे सांगितलं अविनाशी करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाची. परमात्म्याच्या नामाचं पिसं लावायचं. कुठल्या नामाचं लावायचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा माय बापा. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा माय बापा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा माय बापा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा माय बापा. पांडुरंगा माय बाबा. विठ्ठल 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 पांडुरंगा माय बाबा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा माय बापा. असं भजन करायचं म्हणा. रात्रंदिवस भजन करायचं. बघा लावे म्हणा पिसे गोविंदाचे. एकदा का पिसं लावलं रे महाराज का तो परमात्मा काय करेल. तुका म्हणे का मरणेची सरे आपली कीर्ती या विश्वाच्या पाठीवरती उत्तरोत्तर राहील. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे एक मरणाची सरे वा. तुका म्हणे एक मरणाची सरे तुका म्हणे एक मरणाचे सारे. तुका म्हणे एक मरणाचे सारे. उत्तमची बुरे किरती मागे उत्तमची बुरे किरती मागे उत्तमची बुरे किरती मागे उत्तमची बुरे कीर्ती मागे कीर्ती मागे कीर्ती माईक दुःखाची जननी. कीर्ती माईक दुःखाची जननी. नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान अवसान नाही आदि आदि अवसानी 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 नाही आदि आदि नाही आदि आदि नाही आदि आदि अवसानी नाही आदि आदि
माई दुखाची जनती एरती माई दुखाची जन गोड प्रमाण दिलं तुका म्हणे का मरणेचे सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. आपली कीर्ती महाराष्ट्राच्या पाठीवरती उत्तरोत्तर राहील. कुणासारखी हा शब्द जर विचारला ना तर मी एकच नाव सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, छत्रपती संभाजी महाराजांसारखी. दादा ती रात्र होती, काळ रात्र. तुम्हाला सगळ्यांना माहिती इतिहास, पण आज जगदंबेच्या दरबारामध्ये आहे म्हणून मी सांगतोय राजा ऐका. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आपण जय भवानी म्हणतो ना, जय भवानी, त्या वेळेला पहिल्यांदा आपल्याला पुढं म्हणावं लागतं जय भवानी, जय भवानी. त्या वेळेला शिवाजी राजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही महाराज. आणि मा भवानीचं काय स्थान आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ते माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकारानं काय वर्णन करा. प्रत्येक शिवचरित्रकाराला माहिती. मी अभंगाचा सरळ भावार्थ मुद्दाम सोडलाय कारण शिवचरित्र हे कीर्तनाच्या मध्यभागी नसावं, हे शेवटी असावं. माझ्या अभंगाचा भावार्थ संपलेला आहे म्हणून मी जाता जाता सांगतो ऐका. अशी कीर्ती महाराष्ट्राच्या पाठीवरती राहावी. भवानी मातेचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. आपण म्हणतो बघा, एक वाक्य आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, हे महाराष्ट्राची आई तुळजा भवानी माते, शिवरायांच्या कर्तृत्वापाठी तुझे हजार हात होते. तूच पाहिले होते या महाराष्ट्राचे हाल. अगं मराठ्यांच्याच हातात होती मोगलांची ही ढाल. आई, बाप जायचा रानात, मुलगा जायचा लढायला, आया बहिणीची आबरू नव्हतं ग त्यावेळी कुणी वाचवायला. आई या कलियुगातही एक चमत्कार झाला. अवघा महाराष्ट्र ज्याला शिवयुग बोलला, अवघा महाराष्ट्र ज्याला शिवयुग बोलला.